तर पाहू शकतात हे आहे हजार मोगरा. म्हणजेच ह्याला खूप सारे एकच मोगऱ्याचं फूल येतं आणि त्याला खूप त्या फुलामध्ये फुल येतात. हे आहे आमच्या दारातील गणेश वेल. आणि हा आहे पेरूचं झाड. पण ह्याला सध्या पेरू आले नाहीत कारण हे झाड खूप म्हणजेच लहान आहे असल्यामुळे. पाहू शकतात खूप सुंदर असे आमच्या दारामध्ये झाड आहेत. हे पाहू शकतात लिंबुनीचे छोटंसं झाड आहे आणि त्याला अजून लिंब आले नाहीयेत बघा. हे कशाचं झाड आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आमच्या म्हणजेच हा रोड आहे आणि हे आमच्या घरासमोरचं हे खूप मोठं झाड आहे. पाहू शकतात हे पहा. आणि तिकडे आमचं घर आहे आणि हे छोटंसं जास्वंदाचं झाड आहे. पूर्ण म्हणजेच बोरच्या पाण्यामुळे सगळीकडे असं हिरवगार झालेलं आहे आमच्या दारामध्ये. ह्याला सकाळी तुम्ही पाहिलं तर खूप सारे फुलं आलेले असतात. हे चांदीपाटाचं झाड आहे तर खूप असे छानसे त्याला फुलं येतात पहा, असे छोटेसे. हे बघा पाहू शकतात खाली खूप पडले आहेत ते फुले. हे बघा असे फुलं येतात त्याला छोटेसे. आतमध्ये पण खूप सारे झाडे आहेत बघा. आणि हे आमचं इकडे स्टँड आहे पलीकडे. हे आमच्या म्हणजेच समोरून सुद्धा एक दरवाजा आहे. हा मागच्या दरवाजानी मग समोर डायरेक्ट रस्त्यावरच आहे असल्यामुळे हे सगळे झाड आहेत. ते पाहू शकतात कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे सीताफळाचं झाड आहे बघा. ह्याला खूप छोटंच आहे पण खूप छान सीताफळ वगैरे येतात. आणि हे गणेश वेल आहे. पाहू शकता ह्याला किती सुंदर असे फुलं आलेली आहेत. म्हणजेच असं गेटच्या समोर असं पूर्ण दारामध्ये आमच्या हिरवगार असं झालेलं आहे पाहू शकतात. बाय गाईज.